नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आज मी जे काही तुमचा चॅप्टर नंबर 6 आहे स्टेट बोर्डचा, त्या चॅप्टर मधले जे काही एक्सपेक्टेड टॉपिक्स आहेत किंवा जे काही समजा एक्झामला येण्यासारखे टॉपिक्स आहेत किंवा याच्यावर क्वेश्चन तयार होतात असे काही टॉपिक्स घेऊन आलो. तर बघा, चॅप्टर नंबर 6 मधला तुम्हाला टाइप्स ऑफ अंडरग्राउंड वॉटरचे जे 4 टाइप्स आहेत ते चारला 4 टाइप तुम्ही लर्न करून जा. त्याच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटोचे स्ट्रक्चर आहे, त्याच्यात ज्या गार्ड सेल असतात, गार्ड सेल, किडनी सेल आणि डबेल सेल, त्या दोन्ही टाइपचे जे गार्ड सेल असतात आणि हे कोणत्या प्लांट मध्ये आढळतात एक्झाम्पल सहित पाठ करून जा. नंतर इम्बायबेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर जे काही इम्बायबेशनच्या नंतर प्रेशर प्रेशर, ऑस्मोटिक प्रेशर, डीपीडी हे काही टर्म आणि हे रिलेशन म्हणजे इक्वेशन आहे, हे तुम्ही करून जा. नंतर प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, वॉटरच्या काही जे काही प्रॉपर्टी आहेत, समजा वॉटर थर्मल बफर म्हणून का काम करतो. नंतर अजून जर म्हटलं आपण वॉटर मध्ये जे काही समजा ऍडेजिव्ह कोएजिव्ह प्रॉपर्टी आहे, नंतर वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हंट का म्हणतात, ह्या सगळ्या प्रॉपर्टी तुम्ही लर्न करून जा. नंतर फॅक्टर अफेक्टिंग वॉटर ऑब्झॉर्प्शन होत असताना कोणते फॅक्टर त्याच्यावर इफेक्ट करतात ते, आणि वॉटर ऑब्झॉर्ब करण्यासाठी प्लांट मध्ये दोन पाथवे आहेत अपटेक करण्यासाठी, दोन्ही पाथवे पण तुम्ही चांगल्या प्रकारे करून जा. आणि शेवटला जाता जाता तुम्ही रूट प्रेशर थेरी आणि त्याची लिमिटेशन करा. हे चॅप्टर नंबर 6 साठी तुम्हाला हे एवढे टॉपिक करून गेले तर बस झालं. चॅप्टर नंबर 6 तुम्हाला 7 मार्क साठी विचारला जातो. चॅप्टर नंबर 6 प्लांट वॉटर रिलेशन, याला 7 मार्काचं भेटत आहे. एवढं टॉपिक करून जा, 7 मार्क तुम्हाला आरामशीर मिळू शकतात.